नमस्कार. एका नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, अनेक दिवसापासून काही जण बोलत होते की बरेच दिवस तुझे ब्लॉग येत नाही आहेत. तर खरं सांगायचं तर मी असतो शहरामध्ये. ज्यावेळी मी माझ्या गावाला येतो त्याचवेळी मी जसं शक्य होईल तसे छोटे मोठे ब्लॉग बनवत असतो. तर बऱ्याच दिवसापासून माझ्या मनामध्ये होतं की आपल्या गावचं घर कसं आहे त्याचा एखादा ब्लॉग बनवावा. आणि आज मी माझ्या गावच्या घराचा ब्लॉग बनवतोय. माझ्या गावचं घर कसं आहे, घराच्या बाजूला कोणती फळझाड आहेत, कोणती फुलझाड आहेत, किंवा कसे लागवड केलेली आहे, तर त्याचा व्हिडिओ बनवतोय. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, हे आहे माझं गावचं घर. पक्ष्यांच्या आजूबाजूला किलबिलाट. आणि हा गावच्या घराला असा आमचा जुनाच अजून गेट आहे. हे बघा, हे माझं गावचं घर आहे. अजून एक कौलाचंच आहे. छान असं आजूबाजूला हिरवेगार झाड आहेत, फुलझाड आहेत, फळझाड आहेत. कोणकोणती फळझाड आहेत ते आता आपण दाखवणार आहेत. पक्ष्यांचा सुद्धा छान किलबिलाट आहे. ही माझी आई आहे. ही नारळीच्या झाडापासून हिर काढून त्याच्या झाडवा बनवतो, त्या झाडवा बनवते. आमच्या घराचा गेट आहे. अजूनही आमचं घर कौलाचंच आहे, परंतु खाली व्यवस्थित आहे. आमचं डायनिंग टेबल आहे इथे घराच्या बाहेर. इथे आम्ही नाश्ता जेवण याच ठिकाणी करतो. इकडे बाजूला एक बेडरूम आहे, आतमध्ये 2 किचन आहेत, एक हॉल आहे. हे बघा, आमच्या घराच्या बाजूलाच कलमाचं झाड आहे, हापूस आंब्याचं. याच्यावरती यावर्षी आम्हाला 10 डझन ते 12 डझन आंबे भेटले. आणि कुठलीही फवारणी न करता असे नॅचरल आंबे. बघा, एकदम घराच्या बाजूला आहे. हे कलमाचं झाड आहे. कलमाच्या झाडाच्या बाजूला अननस सुद्धा लावलेले आहेत. हे बघा, अननस पण लागलाय, खूप मोठा अननस लागलाय. हा, इकडे पेरूचं झाड आहे. हे पेरूचं झाड, त्याच्यानंतर इथे एक नारळीचं झाड लावलंय. हे सर्व अंगणाच्या आतमध्ये आहे. हे बघा, हे नारळीचं झाड आहे. त्याला ठिबक सिंचन पद्धत केलेली आहे. आणि त्याला आता नारळ लागतायत. हे असे नारळ लागतायत. हे जे खांब दिसत आहेत ना, हे पावसातून त्याच्यावरती आळी बनवली जातात. आळी म्हणजे काकडी, दोडका, पडावळी असे भाज्या असतात ना, त्यांच्यासाठी हा मांडव घातला जातो. त्याचे खांब आहेत. घराच्या या बाजूला सुद्धा इकडे फुलझाड आहेत. सगळं जास्वंदी, व्हाईट जास्वंद आहे, येलो कलरची जास्वंद आहे. बघा, व्हाईट जास्वंद तुम्हाला दिसत असेल, रेड कलरची जास्वंद. हे बघा, ही येलो कलरचं फुल आलं याला. आणि तिकडे वरती एक व्हाईट जास्वंदीचं फुल आहे. हे खूप जास्वंदीची झाड आहेत. त्याच्यानंतर इथे एक मोसंबीचं झाड आहे. हे मोसंबीचं झाड आहे घराच्या बाजूला. हे घराच्या एकदम समोर आहे, अंगण आहे आमचं. हे तुळशीच्या बाजूला. हे माझी आई गावाला असते आणि गावाला ती कोंबड्याही पाळते. बघा, एक अंगणामध्ये कोंबड्या पाळलेल्या आहेत, छोट्या छोट्या 5 आहेत. टोटल 7 आहेत, त्यापैकी ही 5 आहेत. ह्या कोंबड्यांमुळे काय होतं, एक तर घराच्या आजूबाजूचा परिसर आहे ना, हा स्वच्छ राहतो. किड्या मुंग्या ते खातात गेल्या. त्याच्यानंतर एका बाजूला केळी आहेत, परंतु सध्या काय झालंय, पाणी थोडं कमी असल्यामुळे केळी सुकलेत. परंतु केळीची खूप झाड आहेत, या साईडला आहेत, दुसऱ्या बाजूला आहेत. आणि इथे हे बघा, एक केळीचे घड पण लागलेत, परंतु पाणी नसल्यामुळे ते छोटे आहेत केळीचे घड. इकडे हे केळी आहेत. आणि केळीच्या बाजूला एक लिंबाचं झाड आहे, त्याच्यावरती सुद्धा खूप चांगली लिंब लागली. आमच्या म्हणजे घराच्या बाजूला सर्व झाडं दिसतील तुम्हाला. इकडे लिंबाचं झाड आहे, लिंब सुद्धा लागलेली मी दाखवतो तुम्हाला बरीचशी. म्हणून आम्हाला गावाला आल्यानंतर खूप छान वाटतं ना, त्याचं कारणच आहे. हे बघा, हे बघा, खूप लिंब लागलेत. ही लिंब लागलेत लिंबाच्या झाडाला. आमचं घर बाहेरून. इकडे भाजावळ केले, त्याला गावाला भाजावळ म्हणतात, म्हणजे याच्यामध्ये काहीतरी दुसरी लागवड करू शकतो. इकडे साठ आहेत आंब्याची. ही
क्रांतीने घातलेत माझ्या मिसेसने, अशी खूप साठे घातलेत. आणि घराच्या बाहेर सुद्धा आमच्याकडे काजूचं झाड आहे बघा. इकडे घराच्या बाजूला काजूचं झाड आहे, त्या साईडला पण काजूची झाड आहेत. परत अंगणामध्ये इथे अजून एक नारळीचं झाड लावलं आहे. इथे एक चिकूचं झाड आहे, चिकू. इकडे केळी आहे. परत घराच्या अंगणामध्ये दुसरं अजून एक काजूचं झाड आहे. त्याच्या पाठीमागे दुसरं जांभळीचं झाड आहे, परंतु ते थोडं मोठं आहे, त्याच्यावरती जांभळं काढता येत नाही. हा इकडे गवती चहा आहे, पण आम्ही याला चहाची पात बोलतो, गवती चहा. थोडंसं पाणी कमी आहे, आता मे महिना आहे तर पाणी कमी असल्यामुळे ते सुकलंय थोडं. इथे पक्ष्यांना पाणी ठेवलंय त्यामध्ये. हे बघा, सागाची खूप झाडं आहेत. ज्यावेळी मी गावाला होतो त्यावेळी आम्ही सागाची खूप झाडं लावली. ही सागाची झाडं आहेत. इथे एक रायवळ आंब्याचं झाड आहे, आणि रायवळ आंब्यावरती जी गरुडवेल, गुळवेल बोलतात, ती गुळवेल आहे. आत्ताच येताना मी लिचीचं झाड आणलं होतं आणि ते लावलंय. हे बघा, हे लिचीचं झाड लावलंय इथे. काही दिवसांनी मोठं होईल. इकडे अजून एक हापूस आंब्याचं झाड आहे, मोठं झालंय ते उंच झाल्यामुळे त्याच्यावरचे हापूस आंबे काढता येत नाही. आणि त्याच्या बाजूलाच खाली हे रामपळणीचं झाड आहे. जसं सीताफळ असतं तसं रामपळणीचं झाड आहे हे. आमच्या आईला झाडं लावायची आवड असल्यामुळे तिने त्या कलमाच्या झाडावरती अजून मिरीची वेल लावली, आणि हिला खूप मिरी लागतात. बघा, ही पानं दिसतात ना खाण्याच्या पानासारखी, ही त्याला आम्ही काळी मिरी बोलतो. मिरीची वेल आहे, वेल जे गरम मसाल्यामध्ये वापरतात. आणि ही कलमावर गेलेली आहे. इथे खूप मोठं फणसाचं झाड आहे, आणि त्याच्यावरती फणस सुद्धा खूप लागलेत. हे बघा, खूप उंच आहे ते. आता हे फणस काढायचे, जे खाली होते ते आम्ही काढले, म्हणजे जवळ होते हाताने याचे, ते काढले. आणि हे वरती आहेत ना, ते आता काढायचे आहेत. फणसाची झाड, सर्व झाड आम्ही याला परसवन बोलतो. परसवनामध्ये सर्व झाड आहेत. सागाची झाडं बघा किती उंच गेलेत. सागाची झाडं एकदम खूप उंच, एवढं उंच सागाचं झाड आहे. त्याच्या बाजूला काजूची झाडं आहेत. परत त्याच्या कोंबड्या आहेत ना, त्या परत इकडे आल्या, तेव्हा फिरतायत. त्या इथे जेवढ्या भागामध्येच फिरत असतात. इकडे बांबूची झाडं आहेत बाजूला, ते बांबू आहेत. घराच्या पाठीमागच्या साईडला अजूनही केळीची झाडं आहेत, फुलझाड आहेत, आळू आहे, आणि एक मोठी नारळीण आहे. नारळीण सुद्धा तुम्हाला दाखवतो. उंच गेले, आणि खूप सारे नारळ लागलेत त्याच्यावरती. वर्षाला सारखे नारळ लागत असतात. शिवाय इकडे पण एक हापूसचं झाड आहे, हे त्याच्या बाजूला पेरूचं झाड आहे. बघा, हे पेरूचं झाड आहे. त्याच्या साईडला रातांब्याचं एक झाड आहे छोटस, पण त्याला अजून रातांबे लागायला सुरुवात नाही झाली. आणि दुसरं एक हे फुलझाड आहे जास्वंदीचं, त्याला खूप सुंदर जास्वंदीची फुलं येतात लाल अशी. इकडे पपई आहे, हा पपईचं झाड आहे इथे. हे बघा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट्स करून सांगा. प्लस तुम्ही कोणत्या गावातून, कोणत्या शहरातून हा व्हिडिओ बघताय तेही कमेंटमध्ये लिहा. आणि तुमचं गावामध्ये असंच घर असेल तर घराच्या आजूबाजूला कोणकोणती झाडं आहेत ती सुद्धा नक्की कमेंट करायला विसरू नका. तर चला, पुन्हा एकदा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.